सर्वांना जय श्रीराम. मी सगळ्यांना विनंती करेन, ज्यांना शक्य असेल त्यांनी आपले व्हिडिओ चालू ठेवावेत. म्हणजे मी ब्लँक स्क्रीन समोर बोलतोय असं वाटणार नाही मला. मृणालिनी ताई, किशोरी ताईंचा व्हिडिओ ऑन आहे. म्हणजे ज्यांना शक्य असेल त्यांनी आपापले व्हिडिओ ऑन करावेत. रमन्ते योगिनो नन्ते नित्यानन्दे चिदात्मनि इति रामपदेनासौ परब्रह्माभिधीयते. ॐ अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. वन्देऽहं श्रीगुरोः श्रीयुतापदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगणललिता श्रीविशाखान्वितांश्च नमः. विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्तस्वामिन्निति नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणि प्रचारणे निर्विशेषशून्यवादी पाश्चात्यदेशतारणे नमो महावदान्याय कृष्णप्रेमप्रदायते कृष्णाय कृष्णचैतन्यनाम्ने गौरत्वषे नमः. हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमोस्तुते. जयतां सुरतोपङ्गोर्ममन्नमतेर्गति मत्सर्वस्वपदाम्भोजौ राधा मदनमोहन तप्त काञ्चन गौराङ्गी श्रीराधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. हरिर्नाम हरिर्नामैव केवलम् कलौ नास्त्यैव 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 गतिरन्यथा. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. सर्वांना जय श्रीराम. आज फार मोठा विषय आहे, श्रीरामनामाचा महिमा. तत्पूर्वी हे सांगू इच्छितो की रामनामाचा महिमा हा काही बोलण्याची गोष्ट नाहीये, तो केवळ अनुभवाची गोष्ट आहे. अनेक मोठे मोठे ब्रह्मा विष्णू महेश असे सगळे मोठे मोठे देवता जे आहेत ते रामनामाचा महिमा जाणण्यास असमर्थ आहेत. आणि त्याच्यामुळे रामनामाचा महिमा जाणण्यासाठी आधी सर्वात पहिल्यांदा आपण मंगलाचरण केलं, की ज्याच्यामध्ये आपण आपले सगळेचे सगळे वैष्णवाचार्य आपले गुरुजन आहेत त्यांच्या सगळ्यांचा आपण आशीर्वाद त्यांच्याकडनं मागितला. आपण महाभारताचं युद्ध झाल्यानंतर युधिष्ठिर महाराजांना महान असा विषाद झाला. हे राज्य कशासाठी मिळालेलं आहे, मी कशासाठी याचा उपभोग घेणार, का बरं मी त्याचा उपभोग घ्यावा, असा प्रचंड विषाद त्यांना झालेला असताना ते श्रीकृष्णांकडे गेले. श्रीकृष्णांना असा विचार आला मनामध्ये की आता यांना परत एकदा आपल्याला सगळी भगवद्गीता जी आपण युद्धाच्या आधी अर्जुनाला सांगितली तसं तसं सगळा उपदेश आपल्याला परत एकदा युधिष्ठिराला करायला लागणार. त्यावेळेला त्यांनी असा विचार केला की युधिष्ठिराला केवळ आध्यात्मिक उपदेश करून उपयोग नाही, तर त्याच्याबरोबर त्याला राजकारण, समाजकारण, अर्थनीती याचाही उपदेश व्हायला हवाय. आणि मग त्यांनी त्यावेळेला आपला जो सर्वोत्तम असा भक्त आहे त्यावेळेचा ते म्हणजे भीष्म, पितामह भीष्म त्यांची निवड केली. आणि ते म्हणाले की आता आपण युधिष्ठिराला पितामह भीष्मांकडे घेऊन जाऊयात. पितामह भीष्मांकडे श्रीकृष्ण आणि युधिष्ठिर महाराज दोघेही जण आलेले आहेत. आणि युधिष्ठिर महाराज हात जोडून पितामह भीष्मांना विविध प्रश्न करतायत.
सगळ्यात पहिल्यांदाच त्यांनी असा प्रश्न केला युधिष्ठिर महाराजांना, की या संपूर्ण जगतामध्ये काय सगळ्यात मोठा धर्म आहे? तर त्यावेळेला युधिष्ठिर महाराज त्याच्यामध्ये भीष्मदेवांना म्हणतात, की को धर्म सर्व धर्माणाम भवतः परमो मतः किम जपन मुच्यते जंतुर जन्म संसार बंधनात. भवतः मतः को धर्म, तुमच्या मते कोणता धर्म आहे? सर्व धर्माणाम परमो, सर्व धर्मांमध्ये परम असा धर्म कुठला आहे, असं तो त्यांना प्रश्न विचारला. त्याच्यानंतर युधिष्ठिर महाराजांना असं वाटलं की कुठलाही दुसरा धर्म त्यांनी सांगू नये. ज्याप्रमाणे श्रीमद भगवद्गीतेमध्ये 10व्या अध्यायामध्ये 25व्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण स्वतः सांगतात, विविध यज्ञांचं हे केल्यानंतर, निरूपण केल्यानंतर श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की यज्ञानाम जप यज्ञोस्मी स्थावराणाम हिमालय. सगळ्याचे सगळे जे यज्ञ आहेत ह्या कलियुगामध्ये, जेवढे काही वेगवेगळे यज्ञ सांगितलेले आहेत, तर त्या सगळ्या यज्ञांमध्ये जप नावाचा यज्ञ मी आहे. आणि त्याच्यामुळे युधिष्ठिर महाराज भीष्मदेवांना विचारतात, किम जपन, किम जपन मुच्यते जंतुर. इथे जंतुर म्हणजे जीव असा शब्द येतो, जीव. अशाच पद्धतीचा उल्लेख भागवतामध्ये देखील, ज्या वेळेला एखादं बाळ, नवजात अर्भक, पण जे अजूनही जो गर्भ आहे तो आईच्या पोटामध्ये, त्याला जंतू असा शब्द म्हटलेला आहे. ज्या वेळेला तो तिचा अर्भक आहे त्यावेळेला ते पोटामध्ये राहून भगवंतांची आराधना करतं आणि म्हणतं, भगवंता मला ह्या महान अशा दुःखातनं सोडव, आणि मी बाहेर आल्यानंतर तुझा कधीही विसर पडू देणार नाही, मी तुमचंच अखंड चिंतन करत राहील. तर ती जी स्तुती त्या गर्भानं केलेली आहे त्याला म्हणतात जंतुर्वाच, जंतू म्हणालेला आहे. तर इथे युधिष्ठिर महाराज म्हणतात, किम जपन मुच्यते जंतुर जन्म संसार बंधनात. असा कुठला जप केल्यानंतर या जीवाचा या संसार रूपी भवसागरातनं त्याचा उद्धार होऊन जाईल? त्यावेळेला भीष्म म्हणतात, जगत्प्रभुं देवदेवं अनंतं पुरुषोत्तमं स्तुवन्नाम सहस्रेण पुरुषः सततोत्थितः. पुरुषः सतत उत्थितः. कशाने पुरुषाचं उत्थान होतं? स्तुवन नाम, स्तुवन नाम, भगवंतांचं नाम अखंड घेतल्यानंतर, सहस्रेण, हे शेकडो हजारो जी नाम भगवंतांची आता मी सांगणार आहे तुला, त्यांचा हे केल्यानंतर जीवाचा कल्याण होतं. मग कोणीतरी प्रश्न विचारेल की कुठली ती नावं आहेत, कुठली ती 1000 नावं आहेत, कोणाची नावं आहेत ती? तर त्यामुळे भीष्मदेव सांगतात, जगत प्रभुम देवदेवम, जे संपूर्ण जगताचे स्वामी आहेत, जे देवांचे देखील देव आहेत, असे ते अनंत आहेत आणि ते पुरुषोत्तम आहेत. इथे ते भगवान श्रीकृष्णांकडे हे करतायत, दिशा निर्देशन करतायत, की हे जे पुरुषोत्तम आहेत ह्यांची जर नावं तुम्ही घेतलीत अखंड, आणि तो जीवाचा परमधर्म आहे. मी आत्ताच मंगलाचरणामध्ये एक श्लोक म्हटला, हरेर्नाम हरेर्नाम हरिर्नामैव केवलम. पुन्हा एकदा, हरिर्नाम हरिर्नाम हरिर्नामैव केवलम कलौ नास्त्यैव 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 गतिरन्यथा. ह्या कलिकालामध्ये आपल्याकडे ज्ञान यज्ञ करण्याची आपल्याकडे ताकद नाही, कारण की तेवढी बुद्धी नाही आपल्याकडे. त्याच्यासाठी जे काही वैराग्य लागतं ते वैराग्य आपल्याकडे नाहीये. त्याच्यासाठी जी मनाची, बुद्धीची शुचिता लागते ती आपल्याकडे नाहीये. आपल्याकडे कर्मकांडांमध्ये सांगितलेले जे काही यज्ञ यागादी विधी आहेत ते करण्याची आपल्याकडे सामर्थ्य नाहीये, कारण की त्याच्यासाठी विविध सामुग्री लागते, त्याच्यासाठी उत्तम स्थळ लागतं, त्यासाठी उत्तम वेदिक ब्राह्मण लागतात. अशा कुठल्याही गोष्टीचे आपल्याकडे हे नाहीये. आपण जर
वैदिक वाङ्मय वाचून ते समजून घेण्याचा प्रयत्न करायचा असं जर म्हटलं तर आपण तेही करू शकत नाही. आपण दिवसभरामध्ये देवाची व्यवस्थित मनोभावानं पूजा देखील करू शकत नाही. मग अशा वेळेला या जीवाकडे एकमेव पर्याय शिल्लक राहतो, ते म्हणजे भगवंतांचं नाव. अशाच पद्धतीनं गौरांग महाप्रभूंनी शिक्षाष्टक नावाचं त्यांनी एक स्तोत्र लिहिलं आणि त्याच्यामध्ये दुसऱ्या श्लोकामध्ये त्यांनी खूप सुंदर सांगितलं. ते म्हणाले, नामनामकारी बहुधा निज सर्व शक्ती तत्रार्पिता नियमितः स्मरणेन कालः एतादृशी तव कृपा भगवन्ममापि दुर्दैवमिदृश मिहाजनिनानुरागः. ते म्हणतात, नामनामकारी बहुधा, भगवंतांची नावं अनेक आहेत, खूप विविध नाव आहेत. त्यांना कोणी राम म्हणतं, त्यांनी कोणी कौसल्यानंदन म्हणतं, त्यांना कोणी दशरथ नंदन म्हणतं, त्यांना कोणी हरी म्हणतं, कोणी नारायण म्हणतं, कोणी श्रीकृष्ण, कोणी कान्हा, कोणी मुरारी, कोणी मुकुंद, अशी हजारो शेकडो शेकडो नाव आहेत भगवंतांची. आणि त्यांनी त्यांच्या प्रत्येक नामामध्ये त्यांची सगळी निज सर्व शक्ती, प्रत्येक नामामध्ये त्याची पूर्ण शक्ती त्यांनी त्याच्यामध्ये भरवून ठेवलेली आहे. त्यांचं प्रत्येक नाव तेवढंच शक्तिशाली आहे. परंतु ते म्हणतात, आणि त्यापुढे ते म्हणतात की तत्रार्पिता नियमितः स्मरणेन कालः. भगवंतांचं नाम घेण्यासाठी आपल्याकडे दुसरं कुठलंही वेळ नाहीये, त्याच्यासाठी त्याच्यासाठी कुठलेही नियम नाहीये, त्याच्यासाठी शुचितेचे कुठलेही बंधन नाहीयेत आपल्याकडे. आपण आपल्या कुठल्याही अवस्थेमध्ये भगवंतांचं नाम घेऊ शकतो. अशी सगळी सुविधा असताना देखील दुर्दैव मिदृश हा जनिनानुराग. माझं किती मोठं हे दुर्दैव आहे की मला भगवंतांच्या नामामध्ये कुठलाही अनुराग नाही, कुठलंही प्रेम नाहीये मला त्या भगवंतांच्या नावाबद्दल. मी जगातली अनंत नावं इतकी छान आवडीनं घेत असतो. मग आपल्या मुलांची नावं असतील, आपल्या पतीची नावं असेल, आपल्या अजून हजार आपले वेगवेगळ्या आपले रिलेशनशिप्स आहेत, त्या सगळ्यांची नावं आपण इतकी आवडीनं घेत असतो. परंतु बघा, आपलं किती मोठं दुर्दैव आहे की आपण त्या भगवंतांचं नाव आपण घेऊ शकत नाही. जरी अशी भगवंतांची अनंतानंत नावं आहेत, जसं आपण म्हणतो हरी अनंत, हरी कथा अनंता. ज्याप्रमाणे हरी अनंत आहेत, त्याप्रमाणे त्यांच्या लीला अनंत आहेत आणि त्यांच्या प्रत्येक लीलेला एक नवीन नाव आहे. म्हणजे रावणाचा वध केला म्हणून रावणारी, सीतेचा पती म्हणून सीतापती, गोवर्धन धारण केलं म्हणून गिरिवरधारी. इतकी अनंतानंत नावं, त्यांच्या प्रत्येक लीलेतनं त्यांना एक नवीन नाव आहे. त्यामुळे हरी अनंत, हरी कथा अनंता. परंतु तरी देखील ह्या कलिकालामध्ये, ह्या कलियुगामध्ये 3 नावं अत्यंत विशेष सांगितलेली आहेत. कुठली आहेत बरं ती 3 नावं? तर एक नाव म्हणजे हरी, दुसरं नाव म्हणजे राम आणि तिसरं नाव म्हणजे कृष्ण. असं म्हणतात की जो अत्यंत पापी दुरात्मा माणूस आहे, त्याने जर हरी असं नाव जर घेतलं, तर जो हरी जो आहे त्याची सगळीची सगळी पाप हरण करतो. त्याच्यानंतर आपल्याला जर मनाची अत्यंत अशांती मनामध्ये असेल, खूप दुःख असेल, चंचलता असेल मनामध्ये, जर जीवानं राम नाव घेतलं, तर त्या राम नामामध्ये अत्यंत शांतता प्राप्त होऊ शकते त्याच्यामध्ये. आणि एखाद्या जीवामध्ये केवळ दुःख दुःख आणि दुःख, संकट संकट संकटच आहेत, तर अशा जीवाला जर आनंद प्राप्ती करून घ्यायची असेल, तर त्याने कृष्ण नाव घेतलं, तर ते त्याला परमानंद, ब्रह्मानंद प्राप्त करून देऊ शकतं, प्रेमानंद प्राप्त करून देऊ शकतं. आणि त्याच्यामुळे आपण जर बघितलं, तर आपल्या वारकरी संप्रदायाचं मंत्र कुठलं आहे?
रामकृष्ण हरी. तुकाराम महाराज म्हणतात, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. ठाईची बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा. आपल्याकडे वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये ज्या कलियुगासाठी जो महामंत्र सांगितलेला आहे, त्या महामंत्रामध्ये देखील हे तीनच शब्द येतात. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तेव्हा कलिसंतरण उपनिषदामध्ये या मंत्राला महामंत्र म्हणून असं का संबोधलं गेलेलं आहे? कारण की ते म्हणतात की या मंत्रामध्ये इतर बाकी काहीच नाहीये. हे भगवंता, मी तुला नमस्कार करतो, असा कुठलाही उल्लेख नाही. याच्यामध्ये केवळ फक्त ती तीन नावं आलेली आहेत, हरे कृष्ण, की ज्याच्यामुळे आपण ज्याप्रमाणे एखादा बालक भगवंतांच्या विरहानं किंवा आईच्या विरहानं केवळ आईचं नाव जोरात जर घेतलं, रडायला लागला धाय मोकळून, तर आई घरातली सगळीची सगळी कामं सोडून ताबडतोब त्याच्याकडे धावून येते. त्याचप्रमाणे या महामंत्रामध्ये इतर दुसरं काही नाहीये. याच्यामध्ये बालक असंही म्हणतही नाहीये की आई मी खूप दुःखी आहे, आई मी तुझा आठव करतो, आई तू लवकर ये, किंवा काही काही नाही. फक्त आईचं नाव घेऊन जर ते बालक अत्यंत करुण यानं जर तो रडला, तर ती जी आई आहे ती ताबडतोब धावत त्याच्याकडे येते. त्याच्यामुळे हे जे तीन मंत्र आहेत, म्हणजे तीन जी नावं आहेत भगवंतांची, ती ह्या कलियुगामध्ये विशेष सांगितलेली आहेत. भगवान रामचंद्रांचा जो महिमा आहे तो अ, इतक्या विविध पद्धतीनं रामायणामध्ये सांगितला गेलेला आहे. परंतु त्यांचं नाम जे आहे हे त्याच्यापेक्षा देखील जास्त शक्तिशाली सांगितलेलं आहे. आपल्याला सगळ्यांना अ, वाल्या कोळ्याची गोष्ट माहिती असेल. वाल्या जो होता तो दरोडेखोर होता, आणि दरोडेखोर असल्यानंतर तो इतक्या लोकांना लुटायचा. बरं, लुटूनही त्याच्या मनामध्ये संतुष्टी व्हायची नाही. त्याला असं वाटायचं की ह्यांना मग मी मारून टाकावं, आणि तो त्यांचा वध करायचा. प्रत्येक वेळेला वध केल्यानंतर तो एक खडा जो आहे तो रांजणामध्ये टाकायचा. ज्या वेळेला नारद मुनींची भेट झाली, त्यावेळेला वाल्या कोळ्यांना एक एक खडा टाकून 7 रांजण भरलेले होते. विचार करा की त्याचे पातक किती मोठी असतील. ज्यावेळी नारद मुनींना सांगितलं की तुझ्याकडे जे आहे ते मला ताबडतोब दे म्हणून, नारद मुनी म्हणाले की मी अरे तुला द्यायला तयार आहे, परंतु तू ते आता घेऊ शकशील की नाही ह्याच्याबद्दल मला शंका आहे. इतकं मोठं धन आहे माझ्याकडे आता. तर नारद मुनींना म्हणाला की मग ताबडतोब बाहेर काढ. ते म्हणाले की नाही, त्याच्यासाठी तुझी तयारी हवी आहे मला. कसली तयारी? ते म्हणाले की घरी जाऊन फक्त विचारून ये की तू जी सगळी पापं करतोयस, ह्या पापामध्ये कोणीतरी भागीदार होणार आहे का म्हणून तुझा. त्यावेळेला लक्षात घ्या, वाल्या कोळ्याच्या समोर अजून एका आधीच्या वाल्या कोळीची गोष्ट नव्हती. त्यामुळे त्याला माहितच नाहीये की आपली पापं कोणी वाटून घेणार नाहीये म्हणून. घरी जाऊन सगळ्यांना विचारलं की तुम्ही माझी पापं वाटून घ्याल का म्हणून. कोणीही तयार झालं नाही. मग तो परत आला. मग त्याला लक्षात आलं की अरे बापरे, खूप गडबड झाली म्हणून. मी ह्या अशाश्वताचं पोषण करत होतो. शाश्वताचा विचार सोडून अशाश्वताचं पोषण करत होतो. मग तो नारद मुनींना शरण गेला. नारद मुनी सांगितलं की ठीक आहे, तू जाऊन आंघोळ करून ये, नदीवरती जाऊन आंघोळ करून ये, मी तुला इथं मंत्र सांगतो म्हणून. आणि मग त्याच्या कानामध्ये त्याला मंत्र दिला. त्याला सांगितलं आता मी येईपर्यंत तू म्हणायचंस राम, एवढंच म्हणायचं. वाल्या कोळीची पातक इतकी जास्त होती, इतकी महान होती, की त्याच्या तोंडातनं राम हा शब्द देखील येत नव्हता. गुगलवरती आपण गुगल ट्रान्सलेटरवरती टाकलं ना राम, RAM, तर पहिल्यांदा ते मराठीमध्ये त्याचा उच्चार करतं रॅम. ठीक आहे. म्हणजे ह्या कलियुगामध्ये असे अनेक जीव आहेत
की ज्यांना साधा सिंपल राम हा शब्द देखील उच्चारता येत नाही. अनेक चायनीज लोक आहेत की त्यांना र हा शब्दच उच्चारता येत नाही. ल म्हणतात ते, लांब लांब म्हणतात, लांब. ठीक आहे. इतके पातकी जीव आहेत की ज्यांच्याकडे राम हा साधा, इतका साधा सोपा शब्द देखील त्यांना उच्चारता येत. कृष्ण तर अजून दूरची गोष्ट राहील. ठीक आहे, पण राम हा शब्द उच्चारता येत नव्हता त्याला. मग त्याला काय सांगितलं की ठीक आहे, तू आता मरा मराचा जप कर. आणि त्याला सांगितलं की ठीक आहे, तू आता मरा मराचा जप कर, आणि मग मी मी येईपर्यंत कर. वाल्या कोळ्याची धारणा बघा. त्याच्यानंतर त्यांनी एकदा देखील नारद मुनींना परत विचारलं नाही की तुम्ही परत कधी याल, मी किती वेळ जप करायचा आहे, आज पूर्ण दिवस करायचा आहे का, मध्ये जेवायला उठलो तर चालेल का, काय ही मनामध्ये विचारच आला नाही त्याच्या. तो म्हणाला ठीक आहे, तुम्ही सांगितलं मला मरा मरा म्हणा, तर मी मरा 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 चालत राहिलो. कधी त्या पातक्याचा त्या नामानी, म्हणजे त्यानं कधी त्याला राम कोण व्यक्ती आहे माहिती नाही, त्यानं कधी रामाला बघितलेलं नाही, त्याचे काय गुण आहेत हे माहिती नाही, काही काही माहिती नाही त्याला. तो म्हणतोय राम 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 राम. आणि त्याच्या त्या नामाच्या प्रभावानं त्या वाल्याचा ब्रह्मर्षी झाला. ब्रह्मर्षी. जगामध्ये खूप कमी व्यक्ती आहेत ब्रह्मर्षी. असा तो ब्रह्मर्षी पदाला पोहोचला. मला एक सांगा की तो पातकी माणूस वाल्या, तो जर ब्रह्मर्षी पदाला पोहोचू शकतो, तर मला एक सांगा की आपली पातक त्याच्या एवढी आहेत का? जर आपल्या सगळ्यांना इथे कॉलमध्ये असलेल्या प्रत्येक व्यक्तीला जर राम हा शब्द म्हणता येत असेल, तर याचा अर्थच असा आहे की वाल्या कोळ्या एवढी पाप आपली नाहीयेत म्हणून. फरक कुठे पडतो? वाल्या कोळ्याकडे गोष्ट नव्हती आधीच्या वाल्या कोळ्याची ऐकण्यासाठी. आपल्याकडे त्या वाल्या कोळ्याची गोष्ट आहे ऐकायला. आपल्याला माहिती आहे की आपली पाप कोणीही घेणार नाहीये, कोणीही शेअर करणार नाही, हे निश्चित आहे. आणि मी तुम्हाला हवा असेल तर मी अजून थोड्या वेळानंतर वेदांमधले तुम्हाला श्लोक सांगू शकतो की आपली पाप कुणीही दुसरं घेणार नाहीये, प्रत्येक जीवाला स्वतःची पाप घेऊनच पुढे जायला लागतं. बरं, पाप याचा अर्थ असा नाहीये की मी कोणाचा तरी खून करतोय, दरोडा घालतोय वगैरे वगैरे. संसारामध्ये राहण्यासाठी म्हणून मी जी जी म्हणून कर्म करीन, ती ती सगळीच्या सगळी पाप ह्या कॅटेगरीमध्येच येतात. मी संसारामध्ये राहण्यासाठी, म्हणजे स्वर्गलोकाच्या प्राप्तीसाठी एखादा गणेश याग जरी करत असेल, तरी तो पाप या कॅटेगरीमध्ये येतो, कारण की त्याच्यामधनं मला ऐश्वर भोगायचंय. परंतु ह्या सगळ्या ऐश्वर भोगता भोगता काय होणार आहे? पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. इह संसारे बहुदुस्तारे कृपाय पारे पाहि मुरारे. ह्या ह्या जीवनामध्ये भगवद्गीता आपल्याला सांगते की क्षीणे पुण्ये मर्त्य लोकम विशंती. आत्ता आपण विविध पुण्यकर्म करू की जेणेकरून आपण स्वर्गलोकापर्यंत जाऊ, परंतु ती क्षीणे पुण्य, पुण्याचा प्रभाव संपला, क्रेडिट कार्ड मधले पैसे संपले, की आपल्याला हॉटेलच्या 5 स्टार हॉटेलच्या बाहेर रस्त्यावरती टाकलं जाईल. मग हॉटेलचा तो माणूस आहे, तो हा विचार करणार नाहीये की बाहेर -5 डिग्री सेंटीग्रेड आहे का -20 डिग्री सेंटीग्रेड आहे. तो म्हणणार क्रेडिट कार्ड मधले पैसे संपलेले आहेत, याचा अर्थ तुम्हाला 5 स्टार हॉटेल सोडून निघायला लागणार. त्याच्यामुळे आपण स्वर्गलोकापर्यंत किंवा या भौतिक जगतामध्ये राहण्यासाठी, आपलं जीवन सुखकर करण्यासाठी जे जे म्हणून करू, ते सगळंच्या सगळं पाप आहे. रामनामाचा महिमा अनेक विविध याच्याने सांगता येतो, की ज्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की ज्या वेळेला अं, समुद्रावरती सेतू बांधण्याची वेळ आलेली होती, त्यावेळेला सगळेचे सगळे वानर मोठे मोठ्या शिळा आणून
त्याच्यावरती हनुमंतांकडनं राम असं नाम लिहून ते जे शिळा ज्या वेळेला पाण्यामध्ये टाकल्या गेल्या त्यावेळी त्या तरंगायला लागल्या. श्रीरामचंद्र एका बाजूला कडेला किनाऱ्यावरती बसलेले होते आणि बसल्यानंतर मनामध्ये एक छोटासा असाच विचार आला की हे सगळे आता हे करतायत, ते सेतू बांधतायत, आपणही त्यांना काही मदत करावी का? आणि म्हणून श्रीरामांनी जवळचाच एक छोटासा खडा उचलला आणि तो त्या समोर पाणी जे साठलेलं होतं छोटस एका डबक्यामध्ये पाणी साठलेलं होतं समुद्राचं, त्या पाण्यामध्ये तो टाकला. आणि काय ते आश्चर्य, तो तो जो खडा आहे तो लगेच ताबडतोब तळाला जाऊन बसला. श्रीरामांना वाटलं की काहीतरी गडबड झाली असावी आपल्याकडनं, म्हणून दुसरा खडा उचलला, तो टाकला आणि असं 3-4 खडे टाकल्यानंतर प्रत्येक खडा बुडाल्यानंतर श्रीरामांची जी मुखश्री आहे ती म्लान झाली. श्रीरामान थोडेसे असे चिंतातूर झाले, की अरे कसं काय? म्हणून मी कसं काय आता त्यांना मदत करणार? काय करू शकतो बरं मी? भगवंतांचे उत्तम असे नित्य सेवक हनुमंतजी मागे उभे होते. सुंदर अशी भगवंतांची लीला बघतायत आणि खरंच त्या भगवंतांच्या त्या निरागस, भगवंतांच्या त्या म्लान झालेल्या चेहऱ्याकडे बघून हनुमंतांना हसू येतंय आणि ते म्हणतात, की "भगवंता काय झालं? कशासाठी तुम्ही एवढे चिंतातूर दिसता?" ते म्हणे, "बघ ना रे हनुमंता, मला कळत नाहीये, की तुम्ही सगळेजण एवढे मोठ्या-मोठ्या शिळा ह्याच्यामध्ये टाकताय, समुद्रामध्ये टाकताय, तर तो समुद्र तो ते धारण करतोय ती शिळा. त्या बुडत नाहीयेत. परंतु मी छोटे-छोटे खडे ह्या डोहामध्ये टाकले, तर तेही बुडून जातायत. बरं इथे काही लाटा नाहीत किंवा काहीच नाही, शांत पाणी आहे हे. मी छोटासा खडा टाकलेला आहे, तोही बुडून जातोय." त्याच्यावरती हनुमंतांनी दिलेला जो दृष्टांत आहे, तो खूप सुंदर दृष्टांत आहे. हनुमंत म्हणतात, की "भगवंता, अहो तुमचं नाम घेऊन जो काही बुडणारा पदार्थ या समुद्रामध्ये उतरेल, या भवसागरामध्ये उतरेल, तो तरुण तर जाणारच आहे, त्याच्यामध्ये काही नवल नाहीये." मग भगवंत म्हणतात, "मग मी टाकलेला खडा का बरं बुडतो?" ते म्हणतात, की "भगवंता, ज्यांनी तुमचा त्याग केला किंवा ज्याचा तुम्ही त्याग केला, अशी कुठली अशी वस्तू आहे, की जी या भवसागरामध्ये तरून जाईल? त्यामुळे जर ह्या भवसागरामध्ये जर आपल्याला तरून जायचं असेल, तर केवळ आणि केवळ आपल्याला भगवंतांचं नामच घेतलं पाहिजे." शेकडो-शेकडो कथा सांगता येतील. मग अहिल्याची कथा सांगता येईल. गौतम ऋषींनी ज्यावेळी बघितलं, की इंद्र त्यांच्या आश्रमामध्ये आलेला होता आणि मग त्यांनी तिला शाप दिला अहिल्येला आणि तिला सांगितलं, की "तू पाषाणवत होशील." परंतु तिला हेही सांगितलं, की ज्यावेळेला कौसल्यानंदन, दशरथनंदन राम इथे येतील, ज्यावेळेला त्यांचा चरणाचा स्पर्श तुला होईल, त्यावेळी तू पावन होशील म्हणून. त्यामुळे भगवंतांना पतित पावन असं म्हटलेलं आहे. जे म्हणून कोणी पतित आहेत, त्यांना त्यांना पावन करण्याची जी काही हे घेतलेलं आहे, प्रण जो घेतलेला आहे, तो केवळ भगवंतांनी घेतलेला आहे. त्यामुळे ती जी अहिल्या होती, तिनं परत हे विचारलं नाही, की मी तुम्हाला परत कधी प्राप्त होणार? तुम्ही परत मला कधी घ्यायला येणार? माझं कसं काय होणार? वगैरे, वगैरे. तिनं तो राम हा शब्द ऐकला आणि त्या रामाच्या नामामध्ये ती इतकी मग्न होऊन गेली. राम, 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 राम असं ती जप करत राहिली. ज्या वेळेला अ, श्रीरामचंद्र विश्वामित्रांबरोबर दंडकारण्यातून पुढे चाललेले होते, त्यावेळी गौतम ऋषींचा आश्रम तिथे लागला. आश्रम पूर्ण उजाड झालेला होता. तिथे कोणी राहत नव्हतं. त्या आश्रमाची कोणी डागडुजी केलेली नव्हती. खूप सारा तिथे सगळा पालापाचोळा तिथे पडलेला होता. परंतु श्रीरामांना ते रामनाम ऐकू येत होतं. आणि मग सगळ्यांना माहिती आहे, की श्रीरामचंद्रांनी कसा त्या अहिल्येचा उद्धार केला. त्याचप्रमाणे शबरीचा देखील रामनामानेच उद्धार झाला. अशी इतकी अनंतानंत हे सांगता येतील. एक सुंदर श्लोक ज्यावेळी मी ह्याची तयारी करत होतो,
त्यावेळेला एक सुंदर श्लोक माझ्या बघण्यामध्ये आला. त्या श्लोकामध्ये असं सांगितलेलं आहे, राम नाम प्रभावम ही सर्वदेव प्रपूजनम महेश एव जानाति नान्यो जानाति जैमिनी. त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे, राम नाम प्रभावम महेश एव जानाति नान्यो जानाति जैमिनी. बाकी दुसरं कोणीही शंकरांना सोडलं तर रामनामाचा प्रभाव काय आहे तो आपण केवळ बघू शकतो, परंतु तो कोणी वर्णन नाही करू शकत, किंवा त्याचा महिमा जो खऱ्या अर्थाने त्याचा जो महिमा आहे तो बाकी कोणाला माहित नाहीये. आपण या सगळ्या चर्चेची सुरुवात ही विष्णू सहस्त्रनामापासून केली. त्याच्याही आधी रामरक्षा स्तोत्र गायला गेलं. तर आपल्याला माहिती असेल की ह्या दोन्ही स्तोत्रांमध्ये एक श्लोक आहे की जो कॉमन आहे. कुठला आहे बरं तो श्लोक? जो विष्णू सहस्त्रनामामध्ये पण येतो आणि याच्यामध्ये देखील येतो, रामरक्षेमध्ये देखील येतो. राम राम रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे. कसा बरं आला असेल हा श्लोक? कसा कुठून आला असेल हा श्लोक? तर संपूर्ण विष्णू सहस्त्रनाम सांगून झालं, आणि सांगून झाल्यानंतर ही सगळ्या विष्णू सहस्त्रनाम हे पार्वती माता पण ऐकत होत्या. आता पार्वती मातेला जगदंबा म्हटलेलं आहे. जगदंबा म्हणजे काय? या जगताची अंबा, आई, असं तिला म्हटलेलं आहे. तिला नेहमी आपल्या जी बाळं असतात, आपली जी मुलं असतात, त्यांची प्रचंड काळजी असते. तिचंच एक दुसरं नाव जे आहे ते दुर्गा देखील आहे. तिचंच एक दुसरं नाव माया देखील आहे, जी ह्या सगळ्या भौतिक जगतामध्ये दुर्गा असं तिला काय म्हटलं जातं, तर दुर्ग. दुर्ग म्हणजे काय? हा एक किल्ला आहे किंवा हे एक तुरुंगवास आहे, आणि याच्यामध्ये जीवांना त्यांनी काही चुकीची कर्म केलेली आहेत, त्याच्यामुळे त्यांना ह्या दुर्गामध्ये आणून कोंडून ठेवलेलं आहे. मायेच्या त्रिगुणांनी त्यांना ते बांधून ठेवलेलं आहे त्यांना तिथे. आता ह्या आईला कायम अशी चिंता असते की कशी माझी बाळं लवकरात लवकर सगळ्या ह्या संसार रूपी बंधनातनं, ह्या दुर्गातनं बाहेर निघतील आणि भगवत प्रेम प्राप्ती करून घेतील. तर त्यावेळेला भीष्माचार्यांनी तर सांगितलेलं होतं की भगवंतांचं नाम घेणं हाच परमधर्म आहे म्हणून. विष्णोर नाम सहस्त्रकम असं त्यांनी म्हटलेलं होतं त्याच्यामध्ये. स्तुवन्नाम सहस्रेण पुरुषः सततोत्थितः. मग त्याच्यावरती पार्वती देवींनी सुंदर प्रश्न विचारला. पार्वती देवी म्हणतात की केनोपायेन लघुना. विष्णू सहस्त्रनामामध्ये सगळ्यांना तो श्लोक माहिती आहे की पार्वत्युवाच केनोपायेन लघुना विष्णोर नाम सहस्त्रकम पठ्यते पंडितैर्नित्यम श्रोतुमिच्छाम्यहम प्रभो. शंकरांना विचारतीये माता पार्वती की भगवंता असं काय आहे बरं? काय म्हणजे केनोपायेन लघुना विष्णोर नाम सहस्त्रकम पठ्यतेर पंडितैर नित्यम. जे पंडित, जे विद्वान लोक आहेत, जे हे सहस्त्रनाम लघुना उपायेन, केन उपायेन पठ्यते म्हणू शकतील. श्रोतुमिच्छाम्यहम प्रभू. त्याच्यावरती शंकरांनी खूप सुंदर सांगितलेलं आहे. शंकरांनी सांगितलेलं आहे, श्रीराम राम रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने. इतकं सुंदर सांगितलेलं आहे. भगवान श्रीराम म्हणतात की हे देवी, हे वरानने, हे सुंदरे, मी राम रामेति रामेति, श्रीराम राम रामेति, राम इति, रमे रामे मनोरमे. रमे म्हणजे ते स्वतःच्या पत्नीला म्हणतात रमे. रामे, रामामध्ये. मनोरमे, माझं नाव रममाण करतात. असं म्हटलं जातं की राम हे नाम जे आहे
ते भगवान श्रीरामांची संपत्ती आहे. असं म्हटलं जातं की ज्या वेळेला हलाहल विष ज्या वेळेला प्राशन करायचं होतं, केवळ रामनामाच्या ताकदीवरती शंकर म्हणाले की पिऊन टाकतो, काही हरकत नाही. मी हे पितो, मी हे धारण करतो. ज्या वेळेला ते हालाहल विष जे आहे, ते कालकूट विष जे आहे, ते ज्या वेळेला बाहेर निघालं, त्यावेळेला भागवतामध्ये उल्लेख आहे की त्याच्यामधनं जे फ्युम्स येत होते बाहेर, त्याच्यातनं जे काही वाफा बाहेर येत होत्या, त्या वाफेच्या केवळ श्वसनामुळे हजारो हजारो देव आणि दानवांचा मृत्यू झालेला आहे. त्याचे काही थेंब पृथ्वीवरती पडले तर पृथ्वीवरची जीवसृष्टी नष्ट व्हायला लागलेली होती. इतकं महान कालकूट विष ते फक्त रामनामाच्या प्रभावाने शंकरांनी आपल्या कंठामध्ये धारण केलं. त्याच्यासाठी आपल्या पुराणांमध्ये एक सुंदर कथा सांगितली जाते की राम नाम किंवा राम हे जे नाम आहे ती भगवान शंकरांची का संपत्ती आहे. का या श्लोकामध्ये असं सांगितलेलं आहे की महेश एव जानाति नान्यो जानाति जैमिनी. जैमिनी ऋषींना सांगितलेलं जाते की महेश एव जानाति नान्यो जानाति, बाकी दुसरं कोणी जाणत नाही. तर त्याच्यासाठी कथा अशी येते की अं, आपल्या रामरक्षा स्तोत्रामध्ये पहिला एक श्लोक येतो ज्याच्यामध्ये सांगितलं जातं, चरितम रघुनाथस्य शतकोटीत प्रविस्तरम. भगवान श्रीरामांचं चरित्र किती आहे तर शतकोटी प्रविस्तरम, शतकोटी श्लोक आहेत त्याच्यामध्ये. तर त्या शतकोटी श्लोक जे आहेत ते त्याच्यामध्ये भगवंतांचं सुंदर असं वर्णन आहे त्याच्यामध्ये. पण ज्याप्रमाणे आपण म्हणतो की देव, दानव आणि मानव हे प्रत्येक जण आपापलं काम साधण्यासाठी अत्यंत स्वार्थी आणि अत्यंत बुद्धिमान लोक आहेत हे तिघही जण. त्यांच्या तिघांमध्ये युद्ध सुरू झालं की हे जे रामचरित्र आहे हे आपल्याला मिळावं, याची जी मालकी आहे ती आपली असावी म्हणून. ज्या वेळेला युद्धाचा कुठलाही निर्णय होत नाही असं ज्यावेळेला लक्षात आलं, त्यावेळी त्यांनी असा विचार केला की जाऊ देत, आपण एक काम करूयात, हे जे रामचरित्र आहे हे 3 भागांमध्ये वाटून घेऊयात. बघा, रामाची जी कुठली प्रॉपर्टी आहे ती 3 भागांमध्ये विभागून म्हणजे डिवाइड करण्याची जी संकल्पना आहे ती त्या काळापासून आहे. सर्वोच्च न्यायालयानं तो 1900 काहीतरी उच्च न्यायालयानं तो 2012 साली 13 साली तो निर्णय दिला होता की जी राम जन्मभूमीचा जो न्यास आहे त्याचे 3 भाग करावेत आणि मग तो एक निर्गुणी आखाड्याला द्यावा, एक राम जन्मभूमी न्यासाला द्यावा आणि एक त्या मुस्लिम पक्षाला द्यावा म्हणून. परंतु मग आता ह्याची विभागणी करावी कोणी, म्हणजे हे सर्वोच्च न्यायालय कोणाकडे जावं, कोणी ह्याची विभागणी करावी, कोणी सांगावं की हे श्लोक तुमच्या मालकीचे, हे श्लोक तुमच्या मालकीचे. तर त्यांच्या तिघांमध्ये एक विचार असा झाला की शंकरांकडे जाऊयात. शंकर अशी अशी देवता आहे की जी देव, दानव आणि मानव ह्या तिघांनाही तितकीच मान्य आहे. सगळेजण शंकरांकडे गेले आणि त्यांना सांगितलं की भगवंता, हे शतकोटी जे आहे श्लोक हे आम्हाला तुम्ही विभागून द्या. शंकर म्हणाले, तुम्हाला तो देणार, परंतु माझं काय मग त्याच्यामध्ये हे राहिला, सगळेचे सगळे श्लोक मी जर तुम्हाला दिले तर. देव, दानव आणि मानव म्हणाले की भगवंता, याच्यातनं आमच्या वाटण्या केल्यानंतर जे तुम्हाला जे उरेल ते सगळं तुमचं. मग शंकरांनी विचार केला, ठीक आहे, हरकत नाही म्हणे. मग 33 कोटी देवांना दिले, 33 कोटी दानवांना दिले, 33 कोटी मानवांना दिले. ठीक आहे, आता 1 कोटी श्लोक उरले, आता ही आता माझे आता हे श्लोक. तर पुन्हा एकदा परत स्वार्थी वृत्ती परत निर्माण झाली मनामध्ये. ते म्हणे की असं कसं करता भगवंता, 1 कोटी श्लोकाचं तर किती वाटण्या होतील परत, त्या 1 कोटी श्लोकांच्या पण वाटण्या करा की म्हणे. बरं, मग त्याच्याही वाटण्या केल्या. मग त्याचं 33 लाख ह्यांना, 33 लाख त्यांना, 33 लाख त्यांना, 1 लाख स्वतःकडे ठेवले. म्हणे एवढे तरी ठेवू का, म्हणे नाही, 1 लाखाचे पण वाटण्या होऊ शकतील. असं करत करत 1 लाखावरनं ती गाडी 10,000वरती, 1000वरती, 100वरती आली, तरी देखील यांचं काही मन भरायला तयार नाही. आणि मग शेवटी ते म्हणाले की भगवंता, 100 श्लोक आहेत, तिथेही होऊ शकतील की 33, 33, 33.
आपले हे शंकर म्हणजे काय, आपले भोळा सांबत. शेवटी ते म्हणाले की ठीक आहे, तेही करून टाकूयात म्हणे. मग प्रत्येकाला 33 श्लोक दिले. आता एक श्लोक उरला भगवंतांकडे. ते म्हणाले की आता एवढा एक श्लोक मी माझ्याकडे ठेवतो. ते म्हणे नाही नाही भगवंत, असं कसं, त्याच्याही मध्ये आहेत की शब्द आहेतच की, त्या शब्दांची वाटण्या कराच की, तुम्ही असं कसं करता. जे काही नंतर उरेल तेवढं तुमच्यासाठी ठेवा. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अनुष्टुप छंदामध्ये अं 8-8 चरणांचं एक, सॉरी 8-8 अक्षरांचं एक एक चरण असतं. तर अशा पद्धतीनं अनुष्टुप छंदामध्ये एकूण 32 अक्षर असतात. आता सगळ्यांना लक्षात आलेलं असेल की ह्या 32 अक्षरांची वाटणी कशी झाली ते. 10 अक्षर देवांना दिली गेली, 10 अक्षर दानवांना दिली गेली आणि 10 अक्षर मानवांना दिली गेली. शेवटी 2च अक्षर उरली की ज्याची पुढे अजून काही वाटणी 3 भागांमध्ये होणं शक्य नाही. आणि अशी जी 3 अक्षर जी स्वतःकडे ठेवली, सॉरी 2 अक्षर जी स्वतःकडे ठेवली, ती 2 अक्षर म्हणजे होती राम, एवढीच. आणि त्याच्यामुळे त्याच्यानंतर तुम्ही जेव्हाही केव्हा शंकरांकडे बघता, त्यावेळेला केवळ आणि केवळ ते ध्यानामध्येच दिसतील आपल्याला. त्यांच्या हातामध्ये एक माळ असेल, छान भगवंत ध्यान करत असतील. कोणाचं बरं ध्यान करत असतात? ते अखंड राम या नामाचंच ध्यान करत असतात. प्रत्येक वेळेला ते स्वतः, आपण भगवंतांचे, रामाचे दास मानून मला त्यांची कशी सेवा करता येईल, त्या नामाची कशी सेवा करता येईल, ह्याचाच विचार ते करत असतात. मला एक सांगा, जर वाल्या कोळी इतकी पाप करून केवळ रामनामानं तरून जाऊ शकतो, जर शंकर म्हणजे रामनामाच्या महिम्यावरती हे कालकूट विष देखील धारण करू शकतात, तर आपण संसारामध्ये राहिल्यानंतर आपण रामनाम घेऊन ह्या जे संसाराचे जे अत्यंत जे हलाहल विष, जे सारखं सारखं या संसाराच्या मंथनातनं जे उत्पन्न होत असतं, ते आपण का पचवू शकणार नाही बरं. किती पद्धतीची ह्या जीवाला दुःख असतात, इतक्या पद्धतीनं आपले लोक अपमान करत असतात, इतक्या पद्धतीनं आपण लोकांवरती इतका विश्वास दाखवून देखील आपला अविश्वास होत असतो, इतक्या पद्धतीची आपण जर्मनीमध्ये राहून बिलं भरत असतो, इतक्या पद्धतीचे आपल्याला वेगवेगळे दंड येत असतात. इतक्या सगळ्या गोष्टी होऊन देखील एक वैष्णव आचार्य खूप सुंदर सांगतात. ते म्हणतात, आपण ह्या भौतिक जगतामध्ये राहण्याचं कारण काय माहिती का? कारण की आपण मायेला घाबरतच नाही म्हणतात. हे जे संत महंत आहेत, हे पटकन पटकन कसे तरून गेले? कारण की ते मायेला इतके घाबरायचे, इतके घाबरायचे, की त्यांनी जे भगवंतांच्या नामाचं धरून ठेवलं आपल्या हातामध्ये, आपल्या जिभेला जे वळण लावून ठेवलं, ते त्यांनी कधी सोडलंच नाही. आणि भगवद्गीतेमध्ये जर आपण 12व्या अध्यायामध्ये बघितलं, आपल्यापेक्षा देखील भगवंत अधिक जास्त आतुर आहेत आपल्याला ह्या संसारात बंधनातनं काढायला. ते स्वतः येतात आपल्याला ह्या जीवाला ह्या संसार बंधनातनं काढायला. परंतु आपल्याकडनं कुठले प्रयत्न नाहीत, आपल्याकडनं कुठली आतुरता नाही. आपल्याला सगळं माहितीये, वाल्या कोळीची गोष्ट माहितीये. आपल्याला हे माहितीये की आपली पाप कोणी वाटून घेणार नाहीये. आपल्याला हे माहितीये की हेच ते नाम आहे की जे आपल्याला ह्या संसारातनं बाहेर काढणार आहे म्हणून. तरी देखील ह्या नामावरती आपली कुठली श्रद्धा नाही. आपले सगळेचे सगळे संत सांगतात, येन केन प्रकारेण मनः हरी निवेशय. भगवंत म्हणतात की तुमचं जे मन आहे ते येन केन प्रकारेण भगवंतांच्या नामामध्ये त्याचा निवेश करा. आपण जर भगवंतांचा नामामध्ये आपण निवेश केला, तर भगवंत स्वतः सांगतात, तेषामहं समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी न चिरात पार्थ, न चिरात. क्षण लागणार नाही त्यासाठी मला काढायला. परंतु तुम्ही मला शरण तर या. फक्त आपली ती शरणागती तिथे आपली गडबड होते. जर आपल्याकडनं शरणागती जरी होत नसेल, तर येन केन प्रकारानं दिवसभरामध्ये राम 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 ती सवयच लावून टाका. इतक्या तर वाईट सवयी लावूनच घेतलेल्या आहेत आपण. त्याच्यामध्ये एक रामनामाची सवय लावून घ्यायला काय हरकत आहे?
समजा चुकून झालं तर कल्याण त्यांनी पण होऊ शकतं आपलं. तर इतर काही झालं नाही तर निश्चित त्याचा आपल्याला दुष्परिणाम तर नक्कीच होणार नाही. त्याच्यामुळे अखंड आपल्या जिभेला, अखंड आपल्या वाणीला, मुखाला भगवंतांच्या नामाची सवयच लावून घ्यावी. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी किंवा महामंत्र हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. अखंड जर आपण चालू ठेवला, मंत्र चालू ठेवला तर हे जे मनरूपी जे अत्यंत मळक कपडा आहे तो हळूहळू 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 स्वच्छ होत जाईल आणि एक दिवस आपल्याला भगवत प्रेमाची प्राप्ती होईल, जे प्रत्येक जीवाचा परम ध्येय आहे. नमस्कार. जय श्रीराम. सुंदर. सगळं माहित असतं आणि तरी पण आठवण करून दिली की बरं वाटतं. कोणीतरी आठवण करून द्यायला लागतं मधून मधून. ठीक आहे. आपल्याला कोणाला काही प्रश्न असतील, समजा प्रश्न असतील आता विचारायचे असतील किंवा मृणालिनी, आपला हा कॉल संपेल का आता 9 वाजता? नाही संपेल. हा ठीक आहे. हा, जर कोणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता, किंवा समजा माझ्याकडनं काही राहून गेलं असेल किंवा काही वेगळं सांगितलं गेलं असेल, अशाही ठिकाणी आपण थोडीशी हे करू शकता. ते छान, खूप आवडलं मला. म्हणजे की विष्णू सहस्रनामाची सुरुवातीला जो संवाद आहे युधिष्ठिर आणखी, that was very appropriate for this talk. छान. अच्छा, गायत्री. हो, पहिले तर खूपच छान वाटलं. म्हणजे जसं किशोरी काकू पण म्हणाल्या की माहिती असतं पण वळत नाही, कधी कधी कळतं पण वळत नाही मन. पण ऑनेस्टली मला असं वाटतं की तुम्ही जर पुन्हा एकदा ते राम रामेती रामेती जो श्लोक आहे त्याचा अर्थ पुन्हा संक्षिप्त रूपात एकदा जर सांगितला तर आवडेल. आणि रेकॉर्डिंग आहेच, म्हणजे ताई समजा वेळ नसेल आणि दुसऱ्या कोणाला प्रश्न असतील तर त्यांनी पण विचारावे. आय विल डेफिनेटली हिअर द रेकॉर्डिंग अगेन. धन्यवाद. ठीक आहे. आता काय की तो जो श्लोक आहे त्याला आधीचा हे संदर्भ आहे त्याला, की ज्याच्यामध्ये माता पार्वती विचारती आहे की केनोपायेन लघुना विष्णोर नाम सहस्त्रकम, केनोपायेन लघुना विष्णोर नाम सहस्त्रकम पठ्यतेर पंडितेर नित्यम श्रोतुमिच्छाम्यहम प्रभू. भगवंता मला असं ऐकायचंय. मग त्याच्यावरती शंकर सांगतायत त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर तो ईश्वर उवाच असं येतं त्याच्यामध्ये, ईश्वर उवाच म्हणजे शंकर म्हणाले, काय म्हणाले की श्रीराम राम रामेती. कसं आहे की कुठलाही उच्चार जर 3 वेळेला झाला तर असं म्हटलं जातं की खरं तर व्याकरणाच्या दृष्टीनं ते पुनरावृत्तीचा दोष लागतो असं म्हणतात. परंतु असे अनेक भगवंतांविषयीचे अनेक श्लोक आहेत असे की ज्याच्यामध्ये पुनरावृत्तीचा दोष स्वीकारून ते श्लोक लिहिले गेलेले आहेत. तर हा तर श्लोक की जे व्याकरणाचे काय त्याला म्हणतात, म्हणजे ज्यांनी व्याकरण शास्त्र सांगितलं ना तेच स्वतः शंकर आहेत आणि ते स्वतःच तो दोष स्वतःकडे घेत आहेत. ते स्वतःच म्हणतात श्रीराम राम रामेती, की रमे रामे मनोरमे. रमे म्हणजे सुंदर स्त्री, रमे रामे मनोरमे. रमे म्हणजे हे सुंदर स्त्री किंवा हे सुंदरी, रामे म्हणजे रामामध्ये सप्तमी विभक्ती, मनोरमे माझं मन स्वतः अखंड रममाण करतं. ठीक आहे. आणि त्याच्या पुढे ते त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देतात, सहस्रनाम तत्तुल्यम. तत्तुल्यम सहस्रनाम. राम नाम
सहस्रनाम तत्तुल्यम. एक राम नाम फक्त तोंडातनं आलं, ह्याचा अर्थ आपण आहे की आपण एक वेळेला विष्णू सहस्त्रनाम म्हणजे विष्णूंच्या 1000 नामांचा उल्लेख केलेला आहे. राम असं एवढा शब्द म्हटलं तरी. ठीक आहे, म्हणजे त्याची ताकद किती असेल बघा त्या रामनामाची. सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने, असं ते रामनाम आहे. हे वरानने म्हणजे पत्नीला संबोधन म्हणतात, वरानने. थँक्यू. आणि ह्याच्यामध्ये पण कशामध्ये, आपल्या रामरक्षा स्तोत्रामध्ये देखील संपूर्ण रामरक्षा स्तोत्र जे आहे ते देखील सगळं शंकरांनी सांगितलेलं आहे. ज्या वेळेला त्या ह्याच्यामध्ये श्लोक येतो, आदिष्टवान यथा स्वप्ने रामरक्षा मिमाम हरः तथा लिखितवान प्रातः प्रबुद्धो बुधकौशिकः. हे आदिष्टवान यथा स्वप्ने, ज्याप्रमाणे स्वप्नामध्ये आदेश झालेला आहे. आदिष्टवान यथा स्वप्ने रामरक्षाम मिमाम हरः, हरः म्हणजे शंकरांनी हे केलेलं आहे. तथा लिखितवान प्रातः, सकाळी उठल्या उठल्या ताबडतोब लिहून काढलं. प्रबुद्धो बुधकौशिकः, बुधकौशिकाला इथे प्रबुद्ध म्हटलेलं आहे का, कारण की शंकरांनी स्वतः उपदेश केलेला आहे रामरक्षा स्तोत्राचा. आणि रामरक्षा स्तोत्रामध्ये जर बघितलं तर इतके सुंदर 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 नावाबद्दल हे आहे. मी आता ज्या वेळेला हे वाचत होतो, खरं तर आता मला अजिबातच वेळ मिळालेला नाही, परंतु मी नक्कीच तुम्हाला सांगू इच्छितो की याच्यामध्ये आपल्या मनाच्या श्लोकांमध्ये 81व्या श्लोकापासून ते साधारणतः 81व्या श्लोकापासून ते 104 श्लोकापर्यंत समर्थांनी रामनाम किंवा भगवंतांचं नाम, त्याचा महिमा सांगितलेला आहे. जर आपल्याला शक्य असेल तर निश्चित ते वाचावं. म्हणजे मी आज इतके वेगवेगळे श्लोक, उतारे, भजनं सगळी काढून ठेवलेली होती. म्हटलं याच्यामध्ये काही ना काहीतरी कुठला तरी उल्लेख यावा, परंतु आपण वेळेअभावी आपण स्वतःच मनाच्या श्लोकाचं पुस्तक काढावं आणि 81व्या श्लोकापासून पुढे बघावं. तर त्याच्यामध्ये भगवंतांनी इतकं सुंदर सुंदर सांगितलेलं आहे की ज्याच्यामध्ये काय त्याला म्हणतात, बहुनामया रामनामी तुळेना अभाग्या नरा पामरा हे कळेन आणि वगैरे वगैरे. जेणे जाळीला काम तो राम ध्यातो, उमेसी अति आदरे गुण गातो, आणि असे अनेक विठोने श्री वाहिला देवराणा तया अंतरी ध्यासरे त्यासनेणा आणि वगैरे वगैरे. इतके सुंदर सुंदर भगवंतांचे नामाचे श्लोक आहेत ते, मनाचे श्लोक. बढिया, ठीक आहे, धन्यवाद. खूप छान. 9 वाजलेले आहेत आता. संधी मिळाली, वेळ असेल तुला तेव्हा आम्ही परत सेशन, आम्हाला आवडेल अध्यात्मवारीमध्ये परत तुझं सेशन करायचं. म्हणजे तुला वेळ असेल, तुला अजून काही वेगळ्या विषयावर बोलायचं असेल तर मोस्ट वेलकम. कारण आय एम शुअर सगळ्यांना भरपूर आवडलेले, आणि मला ग्रुपवर आता मेसेज येतील की खूप छान. सो परत आपण भेटूच, आणि थँक्यू व्हेरी मच. तू एवढा बिझी असून स्वतः गीता शिकवतोयस आणि त्यातून वेळ काढून आमच्यासाठी 1 तासभर बोललास, त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू, धन्यवाद. सगळ्यात पहिल्यांदा मला तुम्हाला धन्यवाद द्यायला हवेत सगळ्यांना, कारण की मला इतक्या सुंदर विषयावरती बोलण्याची संधी दिली. काय त्याला म्हणतात, मकरंद बुवा रामदासी म्हणतात की ज्यावेळी पाटीभर खावं त्यावेळेला पाटीभर बोलावं, अशी आपली स्थिती असते. तर खूप खूप वाचन आणि हे सगळं ऐकून 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 करायला त्यावेळी आपण थोडंसं काहीतरी बोलू शकतो आपण, नाही का. त्यामुळे असे जर सुंदर विषय असतील तर त्याच्यामुळे आपल्या संसारातनं वेगळा वेळ काढला जातो ते अभ्यासण्यासाठी. म्हणजे आमचा एक साधारणतः 1 महिन्यापूर्वी किंवा 15 दिवसांपूर्वी आमचं काहीतरी बोलणं झालं असेल मृणालिनी आणि माझं, तर त्याच्यानंतर डोक्यामध्ये अखंड तेच होतं की अरे कुठे मला एखादा श्लोक कुठे चांगला मिळतोय, अरे कुठे एखादी छान कथा मिळते, कुठे हे मिळतंय, अरे हा रामरक्षेमध्ये हे सांगितलंय, अरे विष्णू सहस्त्रनामामध्ये हे सांगितलेलं आहे.
काय होतं की त्याच्यामुळे मला असं वाटतं की खरंय. जेव्हा जेव्हा भगवंतांबद्दल बोलण्याची आपल्याला कुठेतरी संधी मिळते, ती आपण आपल्या संसाराच्या व्यस्ततेसाठी कधीच नाकारू नये. कारण की ती भगवंतांची योजना असते तुम्हाला त्या कामामध्ये हे करण्याची, व्यस्त करण्याची. आणि त्यामुळे मला असं वाटतं की तुमच्या सगळ्यांचे खूप 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 आभार की तुम्ही मला ही सुंदर संधी दिली. आणि असेच विविध विषय असेच यावेत माझ्याकडे की जेणेकरून माझा त्यांच्यावरती थोडासा अभ्यास, चिंतन काहीतरी तरी व्हावं. अन्यथा आपण इतके अडकलेलो असतो, इतके विचित्र अडकलेलो असतो आपण, की दिवसभरामध्ये आपण असं म्हटलं की काहीतरी आपण वाचावं, काहीतरी हे करावं, काही होत नाही आपल्याकडनं. धन्यवाद. तुम्ही आम्हाला उद्युक्त धन्यवाद. केलं त्याच्याबद्दल धन्यवाद. शुभरात्री सर्वांना. धन्यवाद. चला, नमस्कार, शुभरात्री. नमस्कार, शुभरात्री. नमस्कार. जय श्रीराम. जय श्री जय श्रीराम. जय जय श्रीराम. श्रीराम.